आज बनवणार आहे मच्छीचा रस्सा. मच्छीचा रस्सा गावरान पद्धतीने बनवणार आहे आणि मस्त मच्छीचा रस्सा आणि भात त्या सगळी भाकरी पण खाऊ शकतो असं मी रस्सा बनवतोय. आणि यात आपल्याला साहित्य दाखवतो, नॉर्मल साहित्य आहे दाखवतो. हे आपलं आहे वाटण. हे बघा, हे वाटण कांदा खोबरा लसूण अद्रक वगैरे सर्व घेतलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा, हे असं काळं वाटप आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे आणि टमाटे घेतलेले आहेत, टमाटे. आणि ही बघा मच्छी, ही बघा ही मच्छी, ही बघा ही मच्छी फ्रेश. आणि या मच्छीचं नाव आहे रावस मच्छी. बघा किती फ्रेश मच्छी आहे, हे बघा. आणि ही बघा ही मच्छी, हे 2-4 पीस ठेवलेले आहेत फ्राय करायसाठी. आणि बाकी जे आहेत हे जे आहेत ते रस्स्यासाठी. हे बघा इथे मस्त फ्रेश मच्छी आहे. आणि थोडं तेल घेतलेलं आहे, तेल आणि मीठ घेतलेलं आहे, मीठ चवीनुसार मीठ आणि हळद पावडर आणि लाल मिरची पावडर आणि धने पावडर आणि गरम मसाला थोडासा. आणि चला आता आपण बनवायला सुरुवात करू. एवढं तेल घेतलं, एवढं तेल टाकलं आहे बघा. आता तेल गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर आपण सर्व मसाले वगैरे टाकून मस्तपैकी आपण मसाले वगैरे बघून टाकून मस्तपैकी रस्सा बनवू. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण टाकू लसूण झाली कडकडली का मग आपण टाकणार आहे गोडा मसाला म्हणजे वाटण. आता वाटणला थोडा तेलामध्ये फ्राय करू. हे आपला काला वाटण म्हणतात, काला वाटण. पण आम्ही काला करत नाही, आम्ही थोडं नॉर्मलच काला ठेवतो. काही लोक एकदम पूर्ण काळा करतात, तसं नाही करत आम्ही. आणि त्यानंतर टाकणार आहे आपण टमाटे. टमाटे टाकल्यानंतर आपण थोडासा मीठ टाकू. मीठ चवीनुसार मीठ टाकायचं, कारण मीठ टाकल्याने टमाटर लवकर विरघळतात. आता आपण थोडे टमाटे टाकणार आहे. हळद, मिरची पावडर चवीनुसार आणि धना पावडर आणि गरम मसाला. आता हे सर्व मी एकजीव करून घेऊ. मसाला चांगला शिजवून द्यायचा. मसाला चांगला शिजला का ना मस्त सुवास, एकदम मस्त वास आलेला आहे मसाल्याचा आणि एक नंबर मसाला असतो. आणि थोडंसं आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये पाणी. पाण्याने काय टमाटे जरा व्यवस्थित टमाटे वगैरे विरघळतील आणि मसाला आपला मस्तपैकी तयार होईल. असं बघा. आणि मसाला म्हणजे चांगला शिजला पाहिजे. मसाला शिजल्यावरतीच कोणत्या वस्तू केला, कोणती भाजी बनवा, मच्छी बनवा, चिकन बनवा, अंडे बनवा, काही बनवा, त्याच्यामध्ये आपण त्याला चव चांगली येते. जरा मसाला शिजू द्या आपलं. बघा कसा मसाला शिजलाय, एक नंबर. टमाटे बिमाटे पूर्ण विरघळून गेलेत बघा.
बघा टमाटर बघा बघा हे दाणे दाणे सुटले पाहिजेत, मसाल्याला दाणे दाणे सुटले पाहिजेत, तेव्हाच तो मसाला खूप छान मस्त बनतो आणि रेसिपी खूप छान बनते. आणि रावस मासा आहे, रावस मासा इथं मिळत ना जास्त गुजरातमध्ये, तरी पण आज मला भेटला तर मी आणला. एक मासा आणला अख्खा पूर्ण, एक मासा पूर्ण अख्खा आणला. त्याची किंमत होती कम से कम 450 रुपयाचा आणला मासा, 450 रुपयाचा. आणि आता आपण थोडा टाकून घेऊ पाणी. बघा कसा रसामध्ये एकदम नंबर झाला. आणि उकळी आली का आपण मच्छी टाकू. आता उकली आल्याशिवाय रस्स्याला उकली आली का ना, त्यानंतर मच्छी सोडायची आपण. त्यानंतर मच्छी सोडायची आपण. कसा बघा मस्त रस्सा एकदम बनलेला आहे आपला. पातळ कोकण पद्धतीने रस्सा बनवलेला. आम्ही कोकणी आहोत ना, म्हणून आम्हाला रस्साच लागतं. आणि रस्सासंगती रस्साच लागतं भातासंगती खायला, भाकरीसंगती खायला, कारण आम्ही कोकणी आहोत, कोकणी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं दाखवूया. हे टाकणार आहे कोकम आगाल. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं कारण आंबट जास्त असतो तो. कोकम आगाल असं त्याला बोलतात. थोडा खटासपणा येतो मच्छीला किंवा रस्स्याला पण खूप छान लागतं. बघा टमाटे वगैरे सर्व बरोबर शिजलेत. बघा आता उकली सुटायला लागलेली आहे. बघा अशी उकली चांगली गदगद उकली आली पाहिजे. अशी मस्तपैकी गदगद उकली आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला मच्छी टाकायची. आणि आम्ही भातासंगती खातो जास्त करून, कारण आम्ही कोकणची लोक आहात ना. कोकणच्या लोकांना आम्हाला जास्त करून भात जास्त आवडतं, रस्सावाला भाजी. आणि चांगला जर उकली आलेली आहे. चांगली मस्तपैकी उकली आलेली आहे बघा. आणि त्याच्यामध्ये आपण टाकू आता मच्छी. हे बघा मच्छी, फ्रेश मच्छी. हे सर्व डोके वगैरे पण त्याच्यात टाकायचे. ही बघा कशी मच्छी शिजत आलेली आहे. आता थाळी 2 चांगल्या वरकल्या आल्या का आपण मच्छी सर्व करू. आता 1 मिनिट आपण मच्छी चांगली मस्तपैकी शिजून घेऊ.
हे बघा कसा मस्तपैकी मच्छी शिजलेली आहे बघा. मच्छी शिजायला टाईम लागत नाही, म्हणून म्हणतो मच्छी रसा उकळल्यावरती टाकायची असते. आणि आता मच्छी आपली तयार झालेली आहे. जरा 10 सेकंद जरा उकळी होते चांगली व्यवस्थित. आणि सुवास पण मस्त एक नंबर आलेला आहे. मला तर लय मच्छी आवडते, रसावाली मच्छी लय आवडते, त्यामुळे मी रसावाली बनवतो. आणि आता आपल्याला समोरून सर्व करून दाखवतो. बघा आपली मच्छी तयार झालेली आहे. आणि रेसिपी आवडली तर शेअर करा, सर्व लाईक करा, कमेंट करा. आणि कोकण पद्धतीने मी या मच्छीचा रसा बनवलेला आहे. कोकण पद्धतीच्या मध्ये रसा बनवलेला आहे. बघा कशी तर्री वगैरे सुटलेली आहे कोकण पद्धतीची. आणि जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.